नमस्कार प्रेक्षकांना. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली सर्वांसाठी पणं घेऊन येते. चला सर्वांनी पणं पिऊन घ्या, आज आपल्याकडे पण्याची पार्टी आहे. पण काकू विचारतात, पण्याची पार्टी? सायली सांगते, आम्ही आश्रमात होतो ना, पण नेहमी काहीतरी वेगळी पार्टी करायचो. पण्याची पार्टी, वडापावची पार्टी, ती काहीच नसेल तर चहाची सुद्धा पार्टी करायचो. प्रियाचे एक्सप्रेशन बदलता. तिचं काय ते आश्रमाचं कौतुक. तिथे पण्याचं नाव ऐकताच चैतन्य येतो. अर्जुन विचारतो, तू काय मागच्या जन्मी बोका होता का रे? खाण्यापिण्याचं काही ऐकलं का लगेच येऊन टपकतो? तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजींना असं काही बोलायचं नाही हां, आपल्या किचनमध्ये सगळं त्यांच्या आवडीचं बनतं. कल्पना काकू पण म्हणतात, अर्जुन माझ्या मुलाला काही बोलायचं नाही हां, हा माझा लाडका मुलगा आहे आणि तू माझा खोडकर मुलगा आहे. फटका देतो त्याला हळूच. तर दुसरीकडे सचिन मैपत शिकरेंना विचारतो, व्हिडिओ बघितला अण्णा? मैपत शिकरे म्हणतात, व्हिडिओ बघितला म्हणून तर तुला फोन केला ना. वकिलाच्या पोरीला किडनॅप करून त्याला जी केस लढायला लावली ना, ती आयडिया आपल्याला सॉलिड आवडली. दिसायला चिकना आहे पण तुझं डोकं अगदी आग आहे हां, आग. आवडलं आपल्याला. पण यामागे तुझा काही स्वार्थ तर नाही ना? सचिन सांगतो, अहो अण्णा, याबद्दल मी काही विचारसुद्धा केला नाही. पण समजा कामानंतर तुम्ही मला काय दिलं असतं? मैपत शिकरे म्हणतात, आला ना आता मेन मुद्द्यावर. हे बघ, तुझ्यावर जे कर्ज आहे ना, ते फिटलं म्हणून समज. पैसे त्याच्याकडे पोचून जातील. कर्जाचं टेन्शन संपलं 113%. सचिन त्यांना सांगतो, थँक्यू अण्णा. तर साक्षी तर काही खुश नसते. ती या धक्क्यातनं बाहेरच पडलेली नसते की सचिन या थराला पण जाऊ शकतो. राज काका फोन घेतात आणि त्याला विचारतात, कर्जाचं फिटतच राहील रे, तू आमच्याबद्दल काय विचार केला आहे सांगशील? तर सचिन सांगतो, पुढच्या सगळ्या स्टेप माझ्या डोक्यात क्लिअर आहे, ऐका. त्याचा सगळा प्लॅन तो सांगत असतो पण आपल्याला काय ऐकवलं नाही त्यांनी. सुभेदारांच्या घरी विमल म्हणते, कल्पनाताई, अस्मिताईंना पणं नेऊन देते मी त्यांच्या रूममध्ये. तेव्हा चैतन्य उठतो, विमलताई थांबा, अस्मिताईला पणं मी नेऊन देतो. 2-3 थेंब सांडतात तिथेच. चैतन्य निघून गेल्यानंतर विमल कपडा घ्यायला चालली असते किचनमध्ये. त्याच वेळेला कल्पना काकूंना फोन येतो. त्याही तिच्या पुढे चालत असतात आणि प्रिया मध्येच उठते आणि त्यांच्यामध्ये चालायला लागते. कल्पना काकूंना धक्का देते आणि विमलवरच तिचा आरडाओरडा चालू होतो. विमल, तू आईला धक्का का दिला? बघून चालता येत नाही? एवढं घाईने कुठे चालली होती तू? विमल म्हणते, अहो तन्वीताई, मी तर काही धक्का दिला नाही ना, माझा धक्का पण नाही लागला आणि अंतर खूप होतं आमच्यामध्ये. प्रिया सांगते, तुला काय वाटतं मी खोटं बोलते? तू मला धक्का दिला आणि माझा धक्का आईला लागला ना, आई धडपडली, बघितलं ना. खूप कांगावा करून सांगत असते. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रिया जाऊ दे, किती कांगावा करते. विमलताई काही मुद्दाम करणार नाही, चुकून धक्का लागला असेल. अर्जुन पण सांगतो, विमलताई यापुढे जरा व्यवस्थित. त्या बोलण्याचा राग विमलला आलेला असतो. विमल रागानेच किचनमध्ये निघून जाते. तेव्हा सायली तिला समजवते, अहो विमलताई, होतात अशा गोष्टी, एवढं काय मनाला लावून घेतात? तर विमल सांगते, अर्जुन दादा बघितले ना कसे बोलले. तर सायली सांगते, आईंच्या काळजीपोटी बोलले, पण त्यांच्या मनात काहीच नाही तसं. पाहू दे, जास्त विचार करू नका. तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि प्रियाचं काळजी करण्याचं नाटक सुरू होऊन जातो. अश्विन, आलास तू? बस. खूप उशीर लागला. जास्त पेशंट होते का? दमलास तू? ती पदराने त्याचा घाम वगैरे पुसून देते आणि तिचं हे वागणं बोलणं ऐकून सायलीला तर खूप राग आलेला असतो. कल्पना काकू पण म्हणता, ही जरा अति जास्त करत नाही काळजी असण्याचं? अर्जुन सांगतो, तिला अश्विनकडून काहीतरी काम काढून घ्यायचं असेल ना, म्हणून चाललं तिचं नाटक. अश्विनला विचारते प्रिया, कॉफी आणू बनवून की सायलीने पणं केलं आहे ते आणू? अश्विन म्हणतो, एवढे लाड का चालले आज? काही स्पेशल आहे का? तर प्रिया सांगते, अरे तूच स्पेशल आहे माझ्यासाठी. काय हवं नको त्याची काळजी तर मीच घेणार ना. तेव्हा अश्विन म्हणतो, पणच आण मला. या किचनमध्ये येते तेव्हा अश्विन कल्पना काकूंना सांगतो, बघितलं ना मम्मा, तन्वी खरंच बदलली. सगळ्यांची काळजी घेते, बायको म्हणून पण आणि सून म्हणून पण. सायलीला खूप राग येतो. ती रागानेच तिथून निघून जाते रूममध्ये. अर्जुन पण तिच्या मागे जातो. सायलीची रूममध्ये खूप चिडचिड चालू असते. इथे किती धूळ आहे, हा पसारा कोण आवरणार? ती स्वतःच कपाटातनं साडी काढते, तिची घडी मोडते, तीच पसारा करते. अर्जुन सांगतो, अगं बायको शांत हो तू. प्रियाचा राग तू या कपड्यांवर कशाला काढते? तर सायली सांगते, हो तुम्ही मलाच बोला, मलाच सांगा तुम्ही. त्या प्रियाला जाऊन नाही बोलता येत का तुम्हाला? थांबा, मीच बोलते तिला. परत रागाने तशीच खाली येते. अर्जुनही तिच्या मागे बायको बायको करत येतो. कल्पना काकू आणि विमल दोघी एकमेकींकडे बघून हसतात. यांच्यात काहीतरी बिनसले वाटतं. आणि सायली किचनमध्ये गेल्यानंतर भांड्यांची आदळआपड चालू होऊन जाते. तर कल्पना काकू विमलला सांगतात, बघ आता अर्जुन आहे ना, सगळे ग्लास जमा करेल आणि किचनमध्ये घेऊन जाईल.
त्याच पद्धतीने अर्जुन सगळे रिकामे ग्लास उचलतो. अश्विन तर पण पीत असतो, त्याच्या तोंडाला लागलेला ग्लास तो उचलून घेऊन जातो. अरे दादा, मला प्यायचं आहे ना, एक घोट बाकी राहिला त्याच्यामध्ये. अर्जुन सांगतो, अरे शेवटचा घोट प्यायचा नसतो, तुला माहीत नाही का? अश्विन सांगतो, मला प्यायचं होतं ना, पण तू का नेलं? तर प्रियाचं परत नाटक चालू होतं. अश्विन, चल रूममध्ये, मी तुझे ना पाय दाबून देते, दमलास ना तू. वय तिथून निघून जाता. तर सायलीचा अजूनच संताप होतो. कल्पना काकू म्हणतात, तुमच्या दोघांचं भांडण चालू द्या, आम्हाला दुसरं काम आहे, आम्ही येतो. विमल आणि कल्पना काकू तिथून निघून जातात. अर्जुन सायलीला सांगतो, हा आपल्याच प्लॅनचा भाग होता ना, माहिती होतं आपल्याला हे होणार आहे, कशाला चिडचिड करते? तर सायली म्हणते, कळतं आहे मला, पण वळत नाही आहे, बघितलं जात नाही मला हे सगळं. अर्जुन सांगतो, अश्विनला त्याच्याच वागण्याची शिक्षा मिळते. प्रिया त्याला खोटं सांगते आणि तो लगे ऐकून हो म्हणतो. ते जाऊ दे, अस्मिताई पण आता चैतन्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागली. तिला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, त्यासाठी तिने चैतन्याची मदत मागितली. सायली पण सांगते, हो, अस्मिताईंनी अगदी व्यवस्थित माणसाची निवड केली आहे. तर प्रिया आणि अश्विन बेडरूममध्ये असतात. प्रिया मेसेज येण्याची वाट बघते. त्याच वेळेला तिला अधिराज फॅशनमधून जॉईनिंग लेटर येतं. खूप खुश होते. तर अश्विन तिला विचारतो, अगं असा काय मेसेज आला आहे, दाखव, एवढी खुश झाली तू? प्रिया त्याला सांगते, अरे मला नोकरी लागली, जॉईनिंग लेटर आलं हे बघ. अश्विन बघतो, तोही खुश होतो. पण तू याआधी मला सांगितलं नाही तुला नोकरी करायची की नाही. तेव्हा प्रिया सांगते, नाही असं खास नोकरी करायचं असं काही नाही, पण मी मैत्रिणीला बोलली होती ना, माझा फॅशन डिझायनिंगचा कोर्स झाला आहे, काहीतरी फायदा झाला पाहिजे. मी एका ठिकाणी अप्लाय केलं, तर त्यांनी मला जॉईनिंग लेटर पाठवलं आहे, मी उद्याच जॉईन व्हायचं आहे. अश्विन तिला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि दोघंही एकमेकाला मिठी मारतात. खरंच मी आज खूप खुश आहे तन्वी, तुझ्या आवडीचं काम करायला मिळतं आहे ना तुला, बिंदास कर. आता लवकर झोप, सकाळी लवकर उठावं लागेल तुला. तर शांता मावशीच्या दरवाजाबाहेर तो माणूस नोटीस लावतो. ओरडाओरडा करून सगळ्या माणसांना जमा करतो. हे बघा, शांता मावशीचं घर पाडणार आहे. लागली त्यातलीच एक बाई फोटो काढते आणि अर्जुनला फोन करून कळवते, शांता मावशीच्या घराला नोटीस लागली आहे, कागदपत्र जर ऑफिसला नेऊन दाखवली नाही तर घर पाडण्यात येईल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी बघतो, हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय. त्यानंतर अर्जुन अतिक्रमण डिपार्टमेंटला फोन लावून चौकशी करतो. त्यांच्याकडनं पण माहिती मिळते की जे अनलिगली घर असतील ते पाडण्यात येत आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आत्या घरी आलेल्या असतात. कल्पना काकू म्हणतात, अगं प्रतिमा ये, नाश्ता कर बस. प्रतिमा आत्या सांगतात, अगं नाही, मी नाश्ता करून आली आहे, मंदिरात गेली होती. अर्जुन सायली एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडले म्हणून शिरा करून नेला होता मी नैवेद्यासाठी, तोच प्रसाद म्हणून मी आणलाय. अश्विन आणि तन्वी तिथे येतात. तेव्हा अश्विन विचारतो, प्रतिमा आत्या तू शिरा आणलाय का? तू दरवाजाजवळ असशील ना, तेव्हाच मला वास आला होता. प्रिया सांगते, बरं झालं आई तू शिरा आणला, म्हणजे मी आता आनंदाची बातमी देणारच होती, शिऱ्याने ते सगळ्यांचं तोंड तरी गोड होईल. अधिरा फॅशन डिझायनिंगमध्ये मी अप्लाय केलं आणि तिथे मला नोकरी मिळाली. अश्विन म्हणतो, अगं अधिरा फॅशन डिझायनिंग नव्हतं, अधिराज फॅशन डिझायनिंग होतं. प्रिया सांगते, अश्विन तुला पण आईसारखी विसरायची सवय झाली ना, जाऊ दे, होतं असं कधीतरी. बघ, ती फोन दाखवते आणि त्याच्यामध्ये कन्फर्म करायला होते, बघ अधिराज आहे ना, बरं ठीक आहे, मला उशीर होतोय, मी येते. कल्पना काकू पण तिला कॉंग्रॅच्युलेट करता आणि अश्विन पण त्यानंतर तिथून निघून जाते. पण अश्विन काहीतरी विचारत असतो. कल्पना काकू त्याला विचारतात, अरे काय विचार करतोय? तेव्हा अश्विन सांगतो, मी एकदा वाचलेलं परत विसरत नाही, पण मी अधिराजच वाचलं होतं, अधिरा कसं झालं? पण जाऊ दे, मला उशीर होतोय, मी निघतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की शांता मावशी अर्जुनला सांगत असतात, अहो मला फक्त एकदा घरी जाऊ द्या, मी कागदपत्र काढील, त्यांना दाखवेल, म्हणजे माझं घर पाडले जाणार नाही हो. प्रियाला सोडवायला अधिराज आलेला असतो. उतरण्याआधी तिच्या हाताला किस करतो. प्रिया तिथून निघून गेल्यानंतर तिथेच गाडीला समोरच्या बाजूला कॅमेरा लावलेला असतो, म्हणजे अजून एक पुरावा त्याच्या हाती आलेला असतो अश्विनला दाखवण्यासाठी. तर दुसरीकडे अर्जुनच्या गाडीमागे पोलीस लागलेले असतात. गाडी उभी राहिल्यानंतर पोलीस त्याला डिकी खोलायला लावतात, तर त्यामध्ये शांता मावशीची डेड बॉडी असते. पोलीस अर्जुनला अरेस्ट करतात, तर तोही ते बघून शॉक होतो. आता उद्याच कळेल नेमकं काय झालं ते. प्रियाने आता कोणता गोंधळ घालून ठेवला, अगदी आता खून करण्यापर्यंत मजल पोहोचली तिची. उद्या बघूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय अँड टेक केअर.